बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुंदे जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्माई सेवक मंडळ उगमस्थान संस्था टिळकी नागपूरच्या वतीने भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महान त्यागी बाबा जुंदेच्या आदेशाप्रमाणे आजचे नजर हवन कार्य प्रज्योती बेले यांच्या घरी पार पडले। त्या निमित्त ही चर्चा बैठक घेण्यात आली। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुंदे उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांची वाराणसी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष राधेश्यामजी चव्हाण मुक्काम इसापूर यांना माझा नमस्कार। तसेच संचालक राजू कोणकर यांना माझा नमस्कार। तसेच मार्गदर्शक माझे वडील त्यांना माझा नमस्कार। तसेच सर्व सेवक सेविका आई बहिणी बाल गोपाळ उपस्थित आहेत, सर्वांना माझा नमस्कार। महान त्यागी बाबा जुंदेजी यांनी ही परमेश्वरी भगवत कृपा प्राप्ती करून हा मानव धर्म स्थापन केला। या मार्गाचे उगमस्थान त्यांचे स्वतःचे देवस्थान टिळकी नागपूर आहे। महान त्यागी बाबा जुंदेजी यांनी 1948 पासून निरंतर मानव जागृतीच्या प्रचाराचे कार्य करून ही परमेश्वरी भगवत कृपा ह्या दुःखी मानवापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे महान त्यागी बाबा जुंदेजींनी केले। या दुःखी मानवाला अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करण्याकरता 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम दिले आणि त्या एका परमेश्वराचा अनुभव परिचय करून या दुःखी मानवाला लाभ मिळवून दिले। या मार्गाचे सिद्धांत म्हणून एक लक्ष्य, एक चित, एक भगवान या साध्या शब्दामध्ये या मार्गाचा संपूर्ण उद्देश व्यक्त केला आहे। एक चित एक लक्ष्य करण्याकरता बऱ्याच काही गोष्टी सोडाव्या लागतात। शिस्त आणि त्याग त्याचे जीवनात पालन करावे लागते। म्हणून साधे कार्य किंवा त्यागाचे कार्य देण्याचा हाच एक अर्थ असतो की आपले लक्ष त्या परमेश्वराकडे लागले पाहिजे आणि त्या परमेश्वराची आपल्या मानवाला जाणीव झाली पाहिजे। महान त्यागी बाबा जुंदेजी यांनी जे 4 तत्व 3 शब्द आपल्या सेवकांना दिले ते आपण पालन केल्यामुळे आज आपले दुःख दूर झालेले आहे आणि दररोज जसा जसा या कृपेचा लाभ आपल्या सेवकांना होत आहे तसे तशी या मार्गातील सेवकांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे। हा मार्ग की मानवाने मानवासारखंच वागावे, मानवाचे जीवन त्यागमय असून दया क्षमा शांती हे गुण त्यांच्यात निर्माण होऊन सत्य मर्यादा प्रेम याचं आचरण आपण सर्वांबरोबर करायला पाहिजे। मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मानव धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानव धर्म आहे। तो महान त्यागी बाबा जुंदेजींनी टिळकीला स्थापन केलेला मानव धर्म आहे। जेव्हा या मानवाचे दुःख महान त्यागी बाबा जुंदेजींनी परमेश्वरी कृपेचे कार्य केल्यानंतर भी दुःख दूर होत नव्हते, तेव्हा महान त्यागी बाबा जुंदेजींनी म्हटलं की भगवान इस संसार में अशी कोणती शक्ती आहे। तेव्हा महान त्यागी बाबा जुंदेजी त्या शक्तीच्या शोधासाठी निघले। तेव्हा त्या परमेश्वराने आकारातून त्या महान त्यागी बाबा जुंदेजीला दर्शन दिले आणि म्हणू लागले की तुझं आहे तुझ्यापाशी तरी तू मैं 24 घंटे तेरे पास हूँ, जिस पल छूट जाऊंगा तो तेरा शरीर मुक्त हो जाएगा। तेव्हा महान त्यागी बाबा जुंदेजीला वाटलं की मानवापाशी 24 तास राहणारी शक्ती कोणती? आत्मा। हा जेव्हा मानवाचा आत्मा निघून गेल्यावर त्यांचे शरीर मृत्यू होते। शरीर हे नश्वर आहे, आत्मा अमर आहे। संपूर्ण प्राण्याचा आत्मा मिळून एक परमात्मा बनलेला आहे आणि हा परमात्माचा अंश प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे। म्हणून महान त्यागी बाबा जुंदेजींनी त्या परमेश्वराला परमात्मा एक मानले। ती आत्मा जोड आहे, जो आत्मा बाबा जोड आहे तोच आत्मा सर्व सेवकांपाशी
म्हणून सर्व सेवक सारखे हे मान त्यांनी बाबा जुगदेवजी समजत होते. म्हणून त्यांनी कोणत्याही सेवकाला आपल्या पायावर डोके ठेवू दिले नाही. एका आत्म्यासमोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर असून त्या परमेश्वराचा अनादर आहे. म्हणून आत्मा हा 24 तास जागृत असून निरंतर चैतन्य शक्ती आहे. ती 24 तास जागृत असून निरंतर चैतन्य शक्ती आहे. ते दिसत नसते, फक्त तिचे गुण दिसतात. ह्या मार्गामध्ये या शक्तीला, या परमेश्वराला कोणत्याही सेवकाने पाहिलेलं नाही, फक्त पाहिले त्याचे अनुभव, त्याचे गुण. एखादा व्यक्ती या मार्गात फाटल्यावर जर झोपून असेल आणि त्यानं जर हा मार्ग घेतला असेल, तो कसा उठून उभा झाला आणि चालायला लागला हे फक्त तुम्ही अनुभव पाहिले, त्याचे चमत्कार पाहिले, पण परमेश्वर पाहिला नाही. परमेश्वरी हे शक्ती दिसत नसते, फक्त तिचे गुण दिसतात. कारण त्या परमेश्वराने मानवाला जन्माला घातलं तरी तो परमात्माचा अंश आहे. त्या परमेश्वराने या मानवाला जन्माला घालते वेळी मोह, माया, अहंकार हे सर्व गुण आपल्यामध्ये निर्माण करून दिलेले आहेत. आणि जेव्हा तो मानव जन्माला आल्यावर तो त्या परमेश्वरावरून दुर्लक्ष करतो आणि तो त्या मोह, माया, अहंकारात फसतो. जेव्हा तो दुःखी होतो, ते दुःख निवारण करण्याकरता नाना तऱ्हेचे उपचार करतो, परंतु त्याचे दुःख नष्ट होत नाही. तेव्हा मात्र त्याला त्या परमेश्वराची आठवण येते आणि तो त्याची आराधना करतो. म्हणून महान त्यागी बाबा जुगदेवजींनी सांगितले की मनुष्य हा सर्व नाही, परमेश्वरी ही एक शक्ती आहे. मानव हा कर्म करता आहे, त्याने फळाची आशा करू नये. फळ